तर मित्रांनो नमस्कार, मी आहे टिपू आणि मी राजूभाऊ राहुल दादा हे खूप दिवसानंतर पिंटूभाऊ यांच्या ऑफिसवर गेलो होतो त्यांना भेटण्यासाठी. तर पिंटूभाऊ हे त्यांचा व्लॉग शूट करत आहेत, राहुल दादाही व्लॉग शूट करत आहेत. तर मित्रांनो व्लॉगमध्ये खूप पुढं मज्जा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद. समाजकार्यात सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेची सेवा करण्यात बिझी आणि आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला हसवण्यात बिझी. बरोबर आहे पिंटू? बरोबर आहे. तर बऱ्याच दिवसांनी योग आलाय, तर सांगायचं झालं म्हणलं की दादा नमस्कार भावांनो आणि नमस्कार माझ्या ताईंनो. तर हे टिपूचं युट्यूबचं चॅनल आहे आणि टिपूच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये व्हिडिओ चालू करते आणि मला म्हणते बोला की दादा. मला काय बोलायला येत नाही. यांना काय बोलत नाही दादा, तुम्ही बोला की. बोलून 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 का माझे दोन सगळे खिळ झाले तरी बोला की दादा. राजभाऊ बोलतेस बघ काय राजू चॅनल आहे, तू बोल की. तू बोल की. घालून बुकवडाले बघा हरकत नाही. अंगठे हाय घालते ना आणि आपण नाही म्हणून हाताला पितो. आम्ही घातल्यावर दाखवून फिरणार. तुम्हाला अंगठीचा विषय सांगतो, खरंच देवासमोर सांगतो. अंगठी मी घेतलं नव्हतं एकदा, म्हणजे कुठला सण होता का काय लग्न होतं कार्यक्रम होतं माहित नाही. मला आमच्या बहिणीने 5 ग्रामची अंगठी म्हणजे मला घालायला दिली, ती माझी नव्हती. भावानो मी दिवसभर अशा बोट अंगठी होती. दिवसभर माझ्या मित्रांनी मी असं बोलतो. मग काचाला पप्पू, मग काचाला संतोष, मग नंदू बरं आहे का, चला की चहा प्यायला जाऊ, चला की तिकडे जाऊ, चला की उमर घ्यायला जाऊ, चला की भाजी आणायला जाऊ, असंच करून बोलायचं. शेवटी संध्याकाळी कंटाळून एकाने म्हणलं मला अंगठी घेतलं. ह्याच्यासाठी तर दिवसभर प्रयत्न करा, विचारलं पाहिजे ना. अंगठी घेतलास चांगली आहे, किती तोळ्याच्या आहे, किती ग्रामच्या आहे, किती रुपयाच्या आहे, हे विचारल्याशिवाय समाधान होत नाही. सोन्याचा विषय असा आहे. हात दुखायली दीड मिनिट झाले अजून त्याचा हात दुखलाय म्हणजे ह्याला युट्यूबची व्हिडिओ करायचा. असं कसं चालतं बाबा, 4 मिनिट 5 मिनिट बोलावं लागतं. जिमला जायचं मग आपण हात जिमचा विषय सांगतो. राजू भाऊ, मी टिपू आम्ही रोज संध्याकाळी गप्पा मारत बसणार. एक दिवस राजूभाऊ म्हणणार दादा काय हो सोमवारपासून आपल्याला जिम चालू करायचं. महिना एक दिवस म्हणणार दादा मला पोटले वाढले जिम चालू करायचं. मी म्हणा हो हो काय हरकत नाही उद्यापासून चालू. असं उद्या मला 2 वर्ष अजून काही आलं नाही. जिम पण चालू आहे ना. जिमचे काय ते ट्रेनर आमच्याकडे येऊन थकले काल सुद्धा एकानं म्हणलं खरंच राजूभाऊ चालू. मी सरळ त्यांना साफ सांगून टाकलो की बाबा जिमचं सगळं लोखंड सामान जे काय डंबेस ते आम्ही घरात आणणार, जमत नाही जिमला जाणार, कारण आमच्या जिम होत नाही. लोकांचं लोखंड बोलून का फायदा नाही. लोकांचं नाव रे आपल्या जिमच होत नाही. टाइम कुठं सगळ्यात महत्वाचं हे आहे, टाइम भावानो. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही करा भावांची. आम्ही काय करत नाही. तब्येती चांगलं राहते, लोकांना मोटिवेशनल सांगणं म्हणजे येते, म्हणजे आम्हाला येते आणि पण आम्हाला स्वतःला करायला येत नाही. असंच आहे. बरं आपण ते ह्याला जायचं काय पूल खेळायला? एवढं आता हे नवीन काय शिकवते आम्हाला. ते असं मोठं टेबल राहते बा आणि 2-4 असले बॉल राहते, असं मारायचं म्हणते. आणि मग त्याचे बोट असं धरून स्मोकर असं करून आता आपण जायचं. येत नाही भावानं असला टाइमच नाही आमच्याकडे. आम्ही जाणार आहे भावानं दाखवतो तुम्हाला खेळ. ह्यांना रोज एक गेम सांगता आम्हाला, पण आम्हाला काय जाणं होत नाही, आम्ही जाणार नाही. धन्यवाद भावानं. धन्यवाद. आणि जिमला जावा भावानं. जिमला जावा.